नमस्कार. यावेळेची सर्वात महत्त्वाची बातमी येते उस्मानाबाद तालुक्यातील एकाच गावात 24 तासात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील घटना. एका शेतकऱ्याने पॅन्टवर लिहून तर दुसऱ्या शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या. दोन्ही शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्याचे कारण लिहिले आहे. आत्महत्या करणाऱ्यामध्ये श्रीपती गंपू फेरे वय 47 वर्ष राहणार तावरजखेडा तालुका उस्मानाबाद तर दुसरा शेतकरी शिवाजी जनार्दन सगर वय 55 वर्ष असे शेतकऱ्यांची नावे आहेत. जनता न्यूजसाठी हुकमत मुलानी उस्मानाबाद. मला काय घरी झालं ती नाही. जनावर घेऊन गेले तसे जनावर बांधले का पाणी पाजलं काहीच मला माहित नाही. दमी दवाखान्यात आले तर घरी गेलं म्हणून सांगितलं. बघूया जास्त तरी कर्ज वगैरे काय होतं देणं वगैरे काय कर्ज देणं बिणं काय होतं का लोकांचं काय होतं लोकांचं घेतलेलं होतं काय मला तर माहित. त्यांच्या त्यांनी कर्ज केलेलं होतं काय केलं ती मला बी माहित नाही. तुम्हाला काय बोलत होते तुम्हाला म्हणत असतील ना काय घेतले फक्त पण घेतलं नाव हे सांगितलं नव्हतं. असं घेतलंय बितलंय म्हणून सांगत होते. फक्त आणलेत मी खर्चायला लेकरावासाठी हे असं काम करून आम्ही बी खात होता. कुठलं आम्हाला कशाच काय नव्हतं. 5 पोरी आहेत त्यांना. तुम्ही कोण आहेत त्यांचे भाऊ आहे. बरं काय काय झालं त्यांचं काय देणं काय विषय होता. काय कर्ज बाजारी होतं म्हणून 5 पोरी होत्या. शिक्षणाला थोरल्या पोरीला भरपूर पैसे लागत होते म्हणून वाईटपणाच केलं. ते असं बोलत होते काय तुम्हाला कधी. बोलत होता. काय म्हणत काय 5 पोरी आहेत म्हणायचा. काय करू मी आता ह्या कुठं शेतू एकरभर नाही असं भागायचं माझं. शेतीचं काय तर आत्महत्या केलेली बरी असं म्हणत होतं. शेतीचं कसं ते एकरभर जमीन नापीक असल्यामुळं आमचं काय पिकलं बी नाही. 24 तासामध्ये 2 आत्महत्या झालेल्या आहेत. तरी कालच्या शेतकऱ्यानं पॅन्टवर लिहून ठेवले की माझ्या कर्जबाजारीपणामुळे मी आत्महत्या करत आहे. आणि दुसऱ्या शेतकऱ्यानं त्याला 5 मुली आहेत. तरी त्यानं पण खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या केली आहे. बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यामुळे दुष्काळ झाल्यामुळं आत्महत्या होत आहे. नापिकीला कंटाळून आत्महत्या. शासनाचा कुणीही माणूस गावापर्यंत आलेला नाही. अतिशय दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळा संपून 5 महिने झाले आणि सुरुवातीपासूनच गावात पाऊस नाही. कोणत्या गावात. तावरजखेडा गावात सुरुवातीपासूनच पाऊस नाही. पेरणी सुद्धा लोकांची झालेली नाही. ज्याने पेरलंय त्याचं उगवलं नाही. आणि आता शासनाची मदत म्हणलं तर गावात कसल्याच प्रकारची नाही. आता सध्या गाव निवळ बेकारी परिस्थिती आहे. बाहेरगावी जाऊन रोजगार करून जगत येतं. मुरुडला जात येतं तिकडे जगतात. गावात कसलं काढे मात्र 4 वर्ष झालं कसलंच काम नाही. शासनाची कसलीच योजना गावामध्ये नाही. तर उगाच शासनाने नुसतं बघायसारखं शासन आहे. काही सुद्धा दखल घेणं झालेलं आहे. आणि असे जवळजवळ ही शासन आल्यापासून गावात 10 ते 15 लोकांचे असे मृत्यू आत्महत्या झालेले आहेत. तर ह्याचं कोण निवारण करायला सुद्धा कोण बघायला तयार नाही. सरकारनं दुष्काळ जाहीर केला. जाहीर केला ह्याच्यातलं काहीच मदत गावाला मिळाली नाही. नुसते खोटे आश्वासनं द्यायला लागले, फेकाफेकी करायले आणि काहीच्याचा फायदा कुणालाच होईना झाला. तरी हे सरकारनं काय एवढं दखल घेणं झाले. निवळ बोगस सरकार आहे. ही कसल्याच पद्धतीची काळजी घेणं आहे. सध्याची परिस्थिती तर लय लोकांची बेकार आहे. आणखीन काय होईल याची गॅरंटी नाही. तरी तात्काळ या सरकारनं जर दखल घेतली तर इथून पुढे होणारे जे अनर्थ आहे ते टाळायला बघतील.